नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या जिल्ह्यात खरीप पीक विमा 2025 हा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. प्रधानमंत्री फसल विमा योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेला आहे आणि जे शेतकरी या ठिकाणी पात्र आहेत, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप पीक विमा 2025 हा वर्ग होण्यास सुरुवात झालेला आहे. आपण कुठल्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होत आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. स्क्रीनवरती आपण पाहू शकता PMFBY ही स्कीम आहे. याच्यानंतर खालच्या साईडला फायनल क्लेम अमाऊंट दिलेले आहे 4017 रुपये खरीप 2025. तर हे पैसे आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्ही जर परभणी जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा झाला किंवा नाही आम्हाला कमेंटद्वारे सांगा, म्हणजे या ठिकाणी आणखीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. आणि बऱ्याच शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा जमा झाल्याचे मेसेजसुद्धा या ठिकाणी येत आहेत. तर स्क्रीनवरती आपण पाहू शकता खरीप पीक विमा 2025 हा जमा होत आहे. तर आपण PMFBYच्या अधिकृत वेबसाईटवरती आपल्याला बेनिफिशरी स्टेटस पाहायचा असेल तर PMFBYच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. PMFBY.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर तुम्हाला पहिला पेज असा ओपन झालेला दिसेल. PMFBY त्याच्यानंतर खालच्या साईडला फार्मर कॉर्नर आहे, इन्शुरन्स प्रीमियर कॅल्क्युलेटर आहे. तर ॲप्लिकेशन स्टेटसवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे आणि जे शेतकरी पात्र आहेत किंवा नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला पीक विमा भरलेल्याच्या पावतीवरती पॉलिसी ID क्रमांक आहे, तो पॉलिसी ID तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि चेक स्टेटसवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही क्लिक करचाल तसं तुमच्यासमोर संपूर्ण माहिती, तुम्ही पीक विमा केव्हा भरलेला आहे, कधी भरलेला आहे, मंजूर झाला का रिजेक्ट झाला, संपूर्ण माहिती या ठिकाणी दाखवली जाईल. धन्यवाद.